श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वीचा गणिताचा भाग 2 पेपर होताच. बोर्डाकडून मोठी गुड न्यूज. ती कुठली आहे, काय हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे आज गणित भाग 2 चा पेपर झालेला आहे. याचे उत्तर देखील आपण पाहणार आहोत. आणि अद्याप देखील तुम्ही नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड केलं नसेल तर आताच नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. का सांगतो, या ठिकाणी तुम्हाला 10वीच्या मराठी मीडियम, सेम इंग्लिश मीडियमच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि IMP प्रश्न मिळतील. आता पार्ट 2 चा जो आपण पेपर दिला होता, मॅथ्स 1 चा किंवा 2 चा 100% आलेला आहे. विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता सेकंड लागतो लाईक करा. तर बघा, पहिला जो प्रश्न होता विथ प्रूफ दाखवतोय. कोर्स ज्या मुलांनी आता घेतला होता त्यांना माहित पडणार आहे. तर दिलेल्या नंबरवर लवकर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. पुढे विज्ञानचे पेपर आहेत, समाजशास्त्राचा पेपर आहे. बघा, पहिला ट्रिप्लेट्स हा प्रश्न मी दिला होता IMP मध्ये. तर पहिल्याचं जे उत्तर आहे ते तुमचं आहे B नंबर. कारण ट्रिप्लेट्स म्हणजे पायथागोरसचं आपल्याला ओळखायचं आहे. दोघांची बाजू समान आली पाहिजे. 25 आणि इकडे 9 आणि 16 25 होतील. त्यानंतर दुसऱ्याचं उत्तर काय लिहिलं तुम्ही कमेंट करा. तिसऱ्यामध्ये तुम्हाला करायचं होतं डिस्टन्स, अंतर काढा. बघा, मी जेवढे टॉपिक दिलेले आहेत, ते टॉपिक जे दिलते मी याच्यातले जवळपास सर्वच टॉपिक आले होते. तुम्हाला विथ प्रूफ दाखवतोय. मुलांचे अभिप्राय येत आहेत की सर आम्ही कोर्स घेतला त्यामुळे तुमचं भरपूर फायदा झालेला आहे. फाइंड करायचं होतं. ओरिजिनचे पॉईंट तुमच्याकडे नव्हते आणि एक पॉईंट दिले होते. मग ओरिजिनचे पॉईंट 0-0 असतात. मग तिथे जर आपण वजाबाकी केली त्या दोघांची तर आणि त्यानंतर बेरीज केली तर 25 उत्तर म्हणजे 5 होऊन जाईल ते. नंतर चौथ्यामध्ये स्लॅन्ट हाईट काढायचा, तो देखील मी प्रश्न दिला होता टॉपिक मध्ये. बघा, तुम्हाला दिसत असेल 12चा वर्ग 144 आणि 5चा वर्ग 25 169 म्हणजे आपण जर वर्गमूळ घेतलं तर 13 उत्तर येईल. हे असे उत्तर होते. आता त्यानंतर दुसऱ्यामध्ये B मध्ये बघा, हा प्रश्न सेम टू सेम आलेला आहे. इथं प्रूफ दिसत असेल. हा जिओमेट्रिक मीनचा प्रश्न दिला होता, हा पण आलेला आहे. त्यानंतर एक्स ऍक्सिस इज 30 डिग्री, फाइंड द स्लोप ऑफ लाईन, हा पण प्रश्न दिलेला आहे. कॉर्डिनेटर लेटरचे एक्झाम्पल मी सांगितलेलं करून जा, टॉपिक दिलता तो पण आलेला आहे. कॉर्डिनेटर म्हणजे काय करायचं तुम्हाला, 180 दोघांची बेरीज असते, त्याच्यामध्ये तुम्हाला ती वजाबाकी करायची. त्यानंतर हे जे ऍक्टिव्हिटीचे प्रश्न दिलता, हा ऍक्टिव्हिटीचा हा देखील पडलेला आहे. त्यानंतर सर्कल मधला हा जो प्रश्न दिला होता हा पण आलेला आहे, प्रश्न क्रमांक 2 मधला दुसरा. आणि त्यानंतर हा पुढे मी तुम्हाला इथे ऍप वर पण पाठवलेलं बघा, इथे दिसत असेल. मी ज्या मुलांनी ऍप घेतलेला आहे त्यांना की 6.1 6.2 पूर्ण करून जा, हे 2 मी दिलते. त्याच्यामधली ही ऍक्टिव्हिटी आलेली आहे. त्यानंतर पुढे हा सोडवलेला मधला प्रश्न आहे, सोडवलेला टेक्स्टबुक मधला सोडवलेला प्रश्न आहे. हा सेम टू सेम आलेला आहे, सेम टू सेम. आता तरी घाई करा, किती तुम्हाला आणखीन काय दाखवायचं, प्रूफ एवढं प्रूफ दाखवलेले आहेत. त्यामुळे कोर्स खरेदी करा, कोर्स घेऊन भरपूर फायदा होतोय. पुढे विज्ञानचा पेपर आहे, टफ आहे, अवघड जाईल. पुन्हा हे 30 60 90चं एक्झाम्पल करून जा, मी सांगितलेलं 45 45 30 60 तर 30 60 90चं एक्झाम्पल आल्या बरोबर, प्रूफ दाखवतो तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथे कोलिनियर पॉईंट आहेत की नाही ओळखा. ट्रिग्नोमेट्रीचे सम 6.1 6.2 कंपल्सरी सांगितलं होता. पुन्हा ही ऍक्टिव्हिटी आलेली आहे, सेम टू सेम ऍक्टिव्हिटी आलेली आहे. पुन्हा हा प्रश्न देखील मी काल कोर्समध्ये टाकलेला फोटो काढून, तो देखील आलेला आहे. तर आता ज्या मुलांनी कोर्स घेतलेला आहे त्यांना माहिती आहे पूर्ण पेपर कव्हर होतोय, लक्षात घ्या. त्यामुळे आता तुम्ही कोर्स खरेदी करा, लवकरात लवकर चांगले मार्क्स मिळतील. विज्ञानचा पेपर टफ असू शकतो, विज्ञान 1-2 कोर्स रेडी आहे. आता तरी घाई करा, खरेदी करा. आणि तुम्हाला स्पर्शिकाडा वगैरे त्याच्यातले एक्झाम्पल मी दिले होते. पॅरलोग्राम आहे की नाही ओळखा, असं समांतरभुज चौकोन, तो एक्झाम्पल दिला होता, तो देखील आलेला आहे. ही ऍक्टिव्हिटी मध्ये काही थोडंसं चेंज झाले, अंक चेंज झालेले आहेत, पण तोच प्रश्न आहे चौथ्यामध्ये. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पण आपले आले होते प्रश्न, साइन थिटा कॉस थिटा रिलेटेड मी काही प्रश्न दिले होते, ते देखील आले होते. आणि हा जो प्रश्न पडलेला आहे त्रिकोण ABC PQR, याच्यामध्ये ज्या काही किमती भरून आपल्याला चौथ्यामध्ये दुसरा प्रश्न 2 काढायचे होते. तर तिथं मी सांगून गेलो, तर इथे तुम्हाला ऍप मधला फोटो पण दिसत असेल की तुम्हाला सांगितलेलं 4.1 4.2 पूर्ण करायचंय, पूर्ण त्याच्यातला हा प्रश्न आलेला आहे. तेवढं सगळं मार्गदर्शन मी दिलेलं आहे आणि जवळपास 40 पैकी 40 मार्काचा पेपर कव्हर झालेला आहे. आणखी काय पाहिजे, किती प्रूफ तुम्हाला पाहिजेत, लवकरात लवकर कोर्स खरेदी करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तर आता बोर्डाकडून काय न्यूज आहे गणिता संदर्भात किंवा काय तर तुम्हाला सांगतो. तर त्यांनी असा प्रस्ताव मांडलेला आहे, विज्ञान आणि गणितामध्ये CBSE पॅटर्न प्रमाणे जरी 20 मार्क मुलाला मिळाले तरी तो पास करता येईल का, अशा प्रकारची प्रस्तावना सादर झालेली आहे. आता जर त्याला सरकारने मंजूर दिली तर तुम्हाला 20 मार्कावर पण त्याच्यावर पास होता येईल, फक्त एक त्याच्यावर शेरा लिहिला जाईल. तर परंतु शिक्षण तज्ञांनी त्याला विरोध केलेला आहे. त्यांनी सांगितलेला अशा प्रकारे जर निर्णय घेण्यात आला तर यामध्ये मुलांचं
म्हणजे घातक आहे हा निर्णय आणि त्यांचं नुकसान होऊ शकतो. तर अशा अपडेट आहेत, लवकरात लवकर कोर्स खरेदी करा. विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवलेलं आहे. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. काळजी घ्या आणि लवकरात लवकर कोर्स खरेदी करा. होपफुली स्वामी चरणी माझी हीच प्रार्थना आहे, सर्व मुलं पास व्हावेत. स्वामी समर्थ.